जो माणूस गाईच्या या अंगाला स्पर्श करतो त्याचे घर पैशाने भरल्याशिवाय राहत नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात गाईला माता मानले जाते. त्यांच्या घरी गाय असते त्या घरातील सर्व वस्तू दोष आपोआप ठीक होतो. धर्म ग्रंथानुसार गायीमध्ये 33 कोटी देवदेवता वास्तव्य असल्याचे मानले जाते. म्हणून तर दररोज गायीचं पूजा केली जाते. 33 कोटी देवदेवता पूजन केल्याचे पुण्य पण आपल्याला प्राप्त होते. गायीवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडतो. गायीच्या छातीच्या वरच्या भागात सूर्यकेतू नाडी असते, जे सूर्याच्या किरणापासून तिच्या रक्तात सूर्यक्षाण निर्माण करते. हे सर्व क्षाण गायीच्या दुधात मिसळल्यास म्हणून गायीचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृता समान आहे. या सर्वात क्षारामुळे गायीच्या दुधाचा रंग किंचित पिवळासा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गायीचे पूजन केल्यास मनुष्याला कोणकोणत्या पुण्याचं फळ प्राप्त होत असेल. घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे, तसेच गायीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार खूप लाभदायक मानले जाते. चला तर जाणून घेऊया. शास्त्रानुसार गायीच्या शरीरात 33 कोटी देवदेवता वास्तव्य असते. म्हणून जे व्यक्ती दररोज गायीची पूजा करतो त्याच्यावर सर्व देवदेवता कृपा असते. जी व्यक्ती गायीची सेवा करतात आणि गायीला देव मानतात, देवी त्यांच्या सर्व सुख आणि कष्टांचे हरण करते. गोमाता कामेधनु आहे. ती व्यक्तीच्या मनातील त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर ज्यावेळी गायी रानातून घरी परत येत असतात त्यावेळी त्यांच्या पायामुळे धुळीचे कण येतात. त्या धुळीमुळे त्या व्यक्तींचे सर्व पाप नाश होऊन जातो. ज्या व्यक्तींना खूप राग येतो, ते विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत, अशा व्यक्तींनी गायीला हिरवा चारा जरूर खायला घालावा. यामुळं बुद्धी ग्रहाची स्थिती सुधारते आणि सर्व प्रकारच्या अडचणीपासून तुमची सुटका होती. गायीचे दान करणे शास्त्रात अत्यंत शुभ मानलं जातं. जर आपल्या कुंडलीतील मंगलची दशा वाईट असेल तर एखाद्या गरिबांना किंवा ब्राह्मणाला गाय दान करा. जर नवग्रहाची शांती आणि शनी ग्रहाची स्थिती चांगली करायची असेल तर काळ्या गायीचे दान करावे. यामुळे सर्व प्रकारचे संकटापासून आपली सुटका होते आणि शनी देवतांच्या कृपामुळे सर्व काही व्यवस्थित होते. जर आपल्याला एखादे कार्य पूर्ण होत नसेल, काही ना काही अडथळा येत असेल तर गायीला पोळी खायला घालावी आणि तिच्या कानात आपली इच्छा सांगावी. गायीची नियमित पूजा केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. उन्हाळ्यात दारात गाय आली तर तिला जरूर पाणी पाजावे. यामुळं सर्व रोगापासून आपली सुटका होते. थंडीच्या दिवसात गायीला गूळ खाऊ घालावा, परंतु उन्हाळ्यात गूळ खाऊ घालू नये. पितृदोष यापासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्याच्या दिवशी गायीला गुळपोळी आणि हिरवा चारा जरूर खायला घालावा. यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात आणि बरोबरच नवग्रहाची शांती होते. जर घरातील लहान मुले हट्टी असतील, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल तर दारात आलेल्या गायीला त्यांच्या हाताने खाण्याचं ताट भरून द्यावं आणि तिला खायला घालावं. यामुळं खूप फरक जाणवतो. गायीच्या पाठीशी उंचवटा सूर्य असतो. दररोज सकाळी गोमात्रेचे या उंचवट हात फिरवावं. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्या सर्व आर्थिक समस्याही नष्ट होतात आणि आपण दरिद्र पूर्ण होऊन जातो. त्याबरोबरच आपल्या सर्व रोगांचाही नाश होतो. म्हणून दारात असलेल्या गायीच्या पाठीच्या उंचवट्यावर एकदा हात जरूर फिरवा. घर बांधायचे असेल तर त्यापूर्वी त्या जागेवर वासरू काही दिवस राहू द्या. यामुळं त्या जागेवरील असलेले सर्व दोष दूर होतात. गायीच्या ठिकाणी बसून
आराम करणं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही. घरात स्वयंपाक झाला की सर्वात आधी गाईला पोळी खायला घालावी, त्यानंतर घरातील सर्वांना खायला द्यावी. त्यामुळं घरात शांत राहते आणि घरातील वादविवाह, भांडण तसेच नष्ट होऊन जाते. गाईपासून मिळणारे गोमूत्र हजारो रोगापासून दूर करण्याचं औषध आहे. याचे सेवन केल्याने असंख्य रोगावर मात केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनात यापासून मिळालेल्या पदार्थांचा वापर करावा. होमवर्क आणि पूजा पाठ मध्येही गोमूत्र नसेल तर त्यातही यश मिळत नाही. गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या दररोज सकाळी संध्याकाळी घरात, मंदिरात, जवळच्या वातावरणात शुद्ध होते. यामुळे सकाळच्या वातावरणात निर्मिती होते व व्यापाऱ्यांना विक्री होते. जर दररोज तुमच्या दारात गाय येत असेल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात. तुमचे आता चांगली वेळ येणार असण्याचा हा संकेत आहे. कारण गोमाता अशा ठिकाणी जाते जिथे शुद्ध आणि पवित्र आणि चांगल्या मनाचे लोक राहतात. म्हणून जर दारात आली तर तिला काही खाल्ल्याबिना पाठवू नका. तिला खायला देऊन पाठवा. गाईच्या गळ्यात घंटी जरूर बांधा, कारण गाईच्या गळ्यात बांधलेली घंटीमुळं गाईची आरती होते व गाईमध्ये स्थित 33 कोटी देवतांची आरती केल्याचं पुण्य आपल्याला मिळते. गाईच्या शेणात देवदेवतांचं वास्तव्य असते, तर गाईच्या मूत्रात देवी गंगा वास्तव्य असते. गाईच्या दुधात सर्वस्व तत्व असतात, म्हणून गाईच्या दुधाचं सेवन करावे. गाईचे मन, तन आणि मनाने सेवा करताना ते मृत्यूनंतर वैतरणी नदी पार करण्याची गाईच्या शेपूट पकडून जातात आणि नरकालाही पार करून जातात. अशा व्यक्तींना कधीही अकाल मृत्यू येत नाही आणि त्यांना गोलोकात स्थळ मिळते. मित्रांनो, हे आहेत काही उपाय, जे उपाय आपण गायीबरोबर करून आपल्या जीवनात सुखी, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळवू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.